घराघरात श्रद्धेने पूजल्या जाणाऱ्या मात्र कालांतराने वापरात नसलेल्या देवदेवतांच्या मूर्ती, फोटो, तसबिरी, कॅलेंडर तसेच धार्मिक साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागावी यासाठी भारतीय जनता पार्टी आणि रायगड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे। चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर घरातील वापरात नसलेल्या देवदेवतांच्या मूर्ती व धार्मिक वस्तू आडगळीत ठेवल्या जातात अथवा त्या उघड्यावर टाकल्या जातात। त्यामुळे धार्मिक वस्तूंचे पावित्र्य राखले जात नसून पर्यावरणाचीही हानी होते। ही बाब लक्षात घेऊन सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी स्थापन केलेल्या रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून खंडित मूर्ती संकलन रथ आणि निर्माल्य संकलन रथ हा उपक्रम सातपूर परिसरात राबविला जात असून यंदा देखील चातुर्मास सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर 11 आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी विशेष संकलन मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेदरम्यान नागरिकांनी घराघरातील वापरात नसलेल्या तसेच खंडित झालेल्या देवदेवतांच्या मूर्ती, फोटो, तसबिरी, कॅलेंडर आणि पूजा विधीसाठी वापरलेले निर्माल्य मोठ्या श्रद्धेने संकलन रथाकडे सुपूर्द केले असून नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। संकलित करण्यात आलेल्या धार्मिक वस्तूंचे जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजन करून त्यानंतर त्यांचे यथायोग्य व शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे। धार्मिक श्रद्धा आणि भावना जपत पर्यावरणाची हानी टाळण्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून दिला जातोय। घरातील वापरात नसलेल्या धार्मिक वस्तू आडगळीत ठेवण्याऐवजी त्या संकलन रथाच्या माध्यमातून सुपूर्द कराव्यात। श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी केले। मी माझ्या प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व माझ्या बंधू भगिनींना, सर्वच नागरिकांना मी एक विनंती करतो की दर सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण चातुर्मासाची पूर्वतयारी करत असतो आणि गेल्या 2 दिवसापासून आज शेवटचा दिवस आहे। चातुर्मासाची पूर्वतयारी म्हणजे आपण दर सालाबादाप्रमाणे आपल्या घरामध्ये जर एखादी पोथी असेल, जुना फोटो असेल किंवा कॅलेंडर असेल ज्याच्यावर देवदेवतांचे फोटो असतील, ते जर का आपण कुठंतरी एखाद्या कानाकोपऱ्यात ठेवतो तर तसं आपल्या घरामध्ये किंवा एखादी खंडित झालेली मूर्ती असेल ते आपल्या घरामध्ये ठेवू नये। आमचे गुरुवर्य परमपूज्य संत स्वामी अनेकरूपी महाराज सांगतात की ज्या देवतांची पूजा होत नाही किंवा ज्या देवतांचे फोटो आपल्या घरामध्ये फुटलेले फोटो असतात किंवा खंडित झालेली मूर्ती असली त्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि त्या कुटुंबाला सर्व जीवन जगत असताना त्रास होत असतो। किंवा आपल्या घरामध्ये एखादी मूर्ती असली, आपण ती काय करतो, एखाद्या झाडाखाली ठेवून येतो आणि त्या ठिकाणी तिची विटंबना होते। विटंबना मीन्स की त्या ठिकाणी कुत्रा जाईल, गाय जाईल, बकरी जाईल आणि त्या देवदेवतांच्या फोटोजवळ काही कचरा पडलेला राहील। असं न होता आम्ही दर सालाबादाप्रमाणे असे फोटो असतील ते आम्ही आपल्या घरापर्यंत येतो आणि ते फोटो जमा करून त्यांची चांगल्या गुरुजनांच्या मार्फत त्यांची उत्तर पूजा करून त्यांना विसर्जित करतो। म्हणून मी सगळ्यांना परत आवाहन करेन की आपल्या घरामध्ये कुठलाही तुटलेला फोटो, खंडित झालेली मूर्ती, कॅलेंडर, जुना ग्रंथ असेल तर तो नक्कीच आमच्या रायगड प्रतिष्ठानमध्ये जमा करावा। आम्ही योग्यरित्या त्यांची जे काही पूजापाठ असेल ते आम्ही करणार आहोत। सगळ्यांना मी एवढी नम्र विनंती करतो व मला सगळ्यांनी गेल्या 5 वर्षापासून साथ दिली असेच ह्या कार्यक्रमाला, ह्या अनोख्या कार्यक्रमाला साथ द्याल अशी अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।